इंद्राने जेव्हा असुरांबरोबर घेऊन समुद्र मंथन केले तेव्हा त्यातून या दिवशी देवी लक्ष्मी प्रकट झाली. त्याचवेळी समुद्रातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते आणि म्हणून या दिवसाला धन्वंतरी जयंती असं देखील म्हणतात. धनत्रयोदशीच्या दिवशी आपण सोने चांदी या वस्तू खरेदी करा अगर नका करू. आपल्याला या दिवशी 10 रुपयांची ही अतिमौल्यवान वस्तू घरी खरेदी करून घेऊन यायची आहे. दिवाळी आली की धनत्रयोदशी येते आणि धनत्रयोदशीला खूप सारे महत्त्व आहे. तर या दिवशी आपण अशा कोणत्या वस्तू आहेत की त्या आणल्यामुळे आपल्या घरात सुख, समृद्धी, शांती, आनंद या गोष्टी येणार आहे. आपल्या घराची भरभराटी होणार आहे, आपल्या घरात समृद्धी येणार आहे. तर अशा या 10 रुपयाच्या मौल्यवान वस्तू कोणत्या आहेत की त्या आपण फक्त धनत्रयोदशीच्या दिवशी घरी खरेदी करून घेऊन यायच्या आहे. याच विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तो व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी क्रांती तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप हार्दिक स्वागत करते. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. भगवान धन्वंतरी या दिवशी समुद्र मंथनात अवतरले होते म्हणून त्यांची पूजा केली जाते. त्याचबरोबर अकाली मृत्यू टाळण्यासाठी दक्षिण दिशेला किंवा घराच्या मुख्य दरवाजावर यमराजासाठी पिठाचा दिवा ठेवावा. त्यामुळे यमराज प्रसन्न होतात. धनत्रयोदशीला खरेदी सोबतच भगवान धन्वंतरीचीही पूजा केली जाते. आता धनत्रयोदशीची पूजा कशी करायची याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर लवकरच येईल. व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. तर आपण धनत्रयोदशीच्या दिवशी अतिशय मौल्यवान वस्तू अशा कोणत्या आहेत की त्या खरेदी करायच्या आहेत याविषयीची माहिती पाहूया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, तुम्हाला जर का या दिवशी सोने चांदी खरेदी करणं शक्य असेल तर तुम्ही ती आवर्जून खरेदी करायची आहे. ज्यांना सोने चांदी खरेदी करणं शक्य नाही त्यांनी अगदी स्टीलची किंवा तांब्याची किंवा पितळेची वस्तू किंवा एखादं भांडं जरी खरेदी केलं तरी चालणार आहे. बघा, तुम्हाला जर का सोने चांदीची वस्तू खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी स्टीलची वस्तू या दिवशी खरेदी करून आणली तरी चालणार आहे. फक्त तुम्हाला या दिवशी लोखंडाच्या त्याचप्रमाणे काचेच्या वस्तू खरेदी करून घरी आणायच्या नाही. त्यानंतर बघा, आपल्या देवघरामध्ये आपण माता लक्ष्मीची मूर्ती ठेवत असतो. तर तुम्ही या दिवशी चांदीचा लक्ष्मीचा सिक्का खरेदी करून घरी घेऊन येऊ शकतात. तुमच्या देवघरात जर का माता लक्ष्मीचा चांदीचा सिक्का नसेल तर तुम्ही चांदीचा सिक्का अगदी 500-600 रुपयांना मिळतो तो सिक्का तुम्ही खरेदी करून आणू शकतात. त्याची पूजा तुम्ही तुमच्या देवघरात करू शकतात. आता ह्या ज्या काही वस्तू आहेत, ज्या वस्तू आपण पाहणार आहोत, या वस्तू जर का आपण या दिवशी खरेदी केल्या तर यामुळे आपल्या घरातील धनामध्ये वाढ होणार आहे. आपल्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करणार आहे आणि यामुळे आपल्या घराची वृद्धी होणार आहे. त्यानंतर बघा, आपल्याला या दिवशी एक छोटासा कलश खरेदी करून आणायचा आहे. मग तो तुम्ही चांदीचा आणू शकतात, तांब्याचा आणू शकतात, पितळाचा आणू शकतात. अगदी मातीचा जरी तुम्ही छोटा कलश खरेदी करून आणला तरी चालणार आहे. तुम्हाला जर का इतर धातूंच्या वस्तू खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी मातीचा छोटा कलश धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणायचा आहे. बघा, असा हा कलश आपण धान्य ठेवून पूजण्यासाठी देखील वापरू शकतो. मग तुम्ही 1 कलश आणा, 5 कलश आणले तरी चालतील. या दिवशी तुम्ही यात सप्तधान्य भरून त्याची पूजा तुम्ही करू शकतात. परंतु या दिवशी आवर्जून आपल्याला 1 कलश घरी घेऊन यायचा आहे. आता कलश आणताना तो आपल्याला कधीही रिकामा आणायचा नाही. तर बघा, तुम्हाला 10 रुपयाची का होईना धणे विकत घ्यायचे आहे आणि हे धणे तुम्हाला या कलशामध्ये ठेवायचे आहे आणि तो कलश तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे. तुम्ही 5-10 रुपयाचे धणे घ्या, मग ते पाकिटात असू द्या, कागदात असू द्या, तुम्हाला हे पाकिट किंवा हा कागद, ही पुडी तुम्हाला ह्या कलशामध्ये ठेवायची आहे आणि असा कलश तुम्ही घरी घेऊन यायचा आहे. जर का तुम्ही हा कलश आणायला घरातील तुमच्या मुलांना, मिस्टरांना किंवा इतरांना सांगत असाल तर त्यांना देखील तुम्ही सांगायचं आहे कलशाबरोबर येताना थोडेसे धणे विकत आणा आणि हे धणे या कलशात टाका आणि धण्यासहित हा कलश घरी घेऊन तुम्हाला यायचा आहे. त्यानंतर या दिवशी तुम्ही आवर्जून विड्याच्या पाण्याची खरेदी करायची आहे. बघा, माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणारे विड्याचे म्हणजेच नागलीची पानं
तुम्हाला या दिवशी खरेदी करून घरी आणायची आहे। ही पानं नंतर तुम्ही पूजेसाठी सुद्धा वापरू शकतात। धनत्रयोदशीला देखील तुम्ही ही पानं पूजेसाठी वापरू शकतात। लक्ष्मीपूजनच्या दिवशी देखील हे पानं तुम्ही पूजेसाठी वापरू शकतात। ही पानं आणल्यानंतर तुम्ही ती फ्रीजमध्ये ठेवू शकतात। 2 ते 3 दिवस ही पानं खराब होत नाही। यानंतर आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये केरसुणी, ज्याला आपण झाडू म्हणतो, काही ठिकाणी केरसुणी म्हणतात, तर हा झाडू, ही केरसुणी आपल्याला घरात आणायची आहे। या दिवशी केरसुणी विकत घेण्याला खूप महत्त्व आहे। शक्यतो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुणी किंवा हा झाडू विकत घेतला जात नाही, त्यामुळे तुम्ही हा झाडू धनत्रयोदशीच्या दिवशी विकत आणू शकतात। झाडू आणताना तो एक आणू नये, तुम्ही 2 झाडू विकत आणू शकतात किंवा 3 झाडू विकत आणू शकतात। किंवा तुमच्या घरात जर का या पद्धतीचा झाडू वापरत नसेल तर तुम्ही छोटा झाडू आणू शकतात। तो छोटा झाडू तुम्ही तुमच्या देवघरात, तुमचं देवघर साफ करण्यासाठी की देवघराची रूम साफ करण्यासाठी तुम्ही वापरू शकतात। आणि हा झाडू खरेदी करून आणल्यानंतर हा झाडू तुम्हाला एका साईडला उचलून ठेवायचा आहे आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला या झाडूची म्हणजेच या केरसुणीची पूजा करायची आहे। फक्त तो तुम्ही धनत्रयोदशीला आणण्याला खूप सारे महत्त्व आहे। त्यानंतर आपण दिवाळीला बघा लाया बत्तासे हे पूजेसाठी ठेवत असतो, तर हे लाया बत्तासे देखील तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणायचे आहे। अगदी तुम्ही 10 रुपयाचे जरी लाया बत्तासे खरेदी करून आणले तरी चालेल, परंतु ह्या वस्तू धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही खरेदी करून आणल्या तर यामुळे आपल्या घराची ही वृद्धी होत असते, घराच्या धनामध्ये वाढ होत असते। त्यानंतर या दिवशी सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे आपल्याला एक मीठ पुडा घेऊन यायचा आहे। आपल्याला या दिवशी एक मिठाचा पुडा घेऊन यायचा आहे आणि हा मिठाचा पुडा तुम्हाला एका बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे। हा मिठाचा पुडा तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी बरणीत भरून ठेवायचा आहे। त्यानंतर पुढच्या वर्षी येणाऱ्या धनत्रयोदशीला पुन्हा तुम्हाला मिठाचा पुडा आणायचा आहे आणि हा मिठाचा पुडा पुन्हा तुम्हाला ह्या बरणीत भरून ठेवायचा आहे। मिठाचा पुडा बरणीत भरून ठेवल्यानंतर हे मीठ संपण्याच्या अगोदर तुम्हाला दुसरं मीठ आणून हे या बरणीत ओतायचं आहे। म्हणजे ही बरणी तुम्हाला कधीही रिकामी ठेवायची नाही। मीठ संपत आलं की तुम्हाला दुसरं मीठ यामध्ये लगेच ओतायचं आहे। असं तुम्हाला ह्या धनत्रयोदशीपासून ते पुढच्या धनत्रयोदशीपर्यंत हे वर्षानुवर्ष तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे। यामुळे देखील आपल्या घरातील धन हे कधीही कमी होत नाही, आपल्या घरातील धनात वाढ होत जाते। यानंतर आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी अत्यंत महत्त्वाची वस्तू म्हणजे आणि अत्यंत स्वस्त वस्तू म्हणजे मातीच्या पंत्या। आपल्याला 5 पंत्या का होईना या दिवशी खरेदी करून घेऊन यायच्या आहे। बघा दिवाळीमध्ये आपल्याला पंत्या या लावायला लागत असतात आणि पंत्या आपल्याला इतक्या लागतात की आपण दारात लावतो, गॅलरीत लावतो, खिडकीत लावतो, देवघरासमोर लावतो, तुळशीसमोर लावत असतो, त्यामुळे पंत्या ह्या आपल्याला लागत असतातच। तर अशा ह्या पंत्या तुम्ही या दिवशी खरेदी करून आणायच्या आहे। दिवाळीला तुम्ही पंत्या खरेदी केल्या नाही तरी चालेल, परंतु या दिवशी तुम्ही पंत्या खरेदी करून आणू शकतात। मग तुम्ही अगदी 5 पंत्या आणल्या तरी चालेल, तुम्ही 6 पंत्या आणल्या तरी चालणार आहे, परंतु ह्या पंत्या तुम्हाला ह्या मातीच्या आणायच्या आहे। मग चिनी मातीच्या देखील पंत्या मिळतात, तर अशा पंत्या तुम्हाला न घेता तुम्हाला मातीची पंती विकत आणायची आहे। याचप्रमाणे आपल्याला स्वयंपाकघरात जी भांडी लागतात ही भांडी देखील तुम्ही या दिवशी खरेदी करून आणू शकतात। शक्यतो या दिवशी स्टीलची भांडी ही खरेदी केली जात नाही, तुम्ही त्याऐवजी तांब्याची, पितळेची भांडी खरेदी करू शकता। त्यानंतर जर का तुमच्या घरात काही इलेक्ट्रॉनिक वस्तू तुम्हाला आणायच्या असतील तर या वस्तू देखील या दिवशी आणणं शुभ मानलं जातं। जसं की मोबाईल, टीव्ही, अशा फ्रीज, अशा काही तुम्हाला वस्तू खरेदी करायच्या असतील तर त्या वस्तू देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकतात। त्यानंतर तुम्हाला नवीन वाहनांची खरेदी करायची असेल तर तुम्ही नवीन वाहनांची देखील या दिवशी खरेदी करू शकतात। त्यानंतर बघा तुम्हाला जर का नवीन कपडे आणायचे असतील तर असे कपडे देखील तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी घरात विकत आणू शकतात। त्यानंतर तुम्हाला काही देवांच्या वस्तू आणायच्या असतील, तुम्हाला नवीन मूर्ती घ्यायची असेल किंवा तुम्हाला एखादी नवीन मूर्ती बनवायची असेल किंवा नवीन फोटो घ्यायचा असेल किंवा देवासाठी लागणारं नवीन सामान तुम्हाला आणायचं असेल तर असं सामान तुम्ही आवर्जून धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणू शकतात। ते अतिशय शुभ मानलं जातं। यामुळे आपल्या घराची प्रगती होते, आपल्या घरात समृद्धी ही कायम टिकून राहते, आपल्या घरात धनात वाढ होते। त्यामुळे ह्या वस्तू तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून घ्यायच्या आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला पिवळ्या कवड्या घ्यायच्या असतील तर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणाऱ्या पिवळ्या कवड्या
तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता। तर या वस्तूंव्यतिरिक्त तुम्ही इतर वस्तूंची देखील खरेदी करू शकता। तुम्हाला शक्य होतील त्या वस्तू तुम्ही आणायच्या आहे, परंतु यामध्ये जसं कलश, धने या ज्या काही महत्त्वाच्या वस्तू सांगितल्या आहे, या महत्त्वाच्या वस्तू तुम्हाला या दिवशी खरेदी करून आणायच्या आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला पूजा करायची असते, तर ही पूजा आपण संध्याकाळी करत असतो। धनत्रयोदशी तिथी ही 29 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे आणि या दिवशी पूजेचा मुहूर्त हा संध्याकाळी 6:31 ते 8:13 असणार आहे। या वेळेमध्ये तुम्हाला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे, धन्वंतरी देवतेची तुम्हाला पूजा करायची आहे। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी घराच्या बाहेर छान सुंदर रांगोळी काढायची आहे, पणत्या प्रज्वलित करायच्या आहे, आकाशकंदील लावायचा आहे। आपल्या घरामध्ये लाइटिंग, दिवे, तुम्हाला ज्या प्रकाशाच्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी खरेदी करायच्या असतील तर या गोष्टी देखील तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करू शकता। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।